अंधेरीत शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाचा वाद झालाय। आशिष शेलार यांच्या भाषणादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोंधळ करण्यात आलेला आहे। अंधेरी पश्चिमेकडील कामा रोड पब्लिक शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात आज श्रेयवादावर एक मोठा गोंधळ उडाला। मंत्री आशिष शेलार यांच्या भाषणावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रमात गोंधळ घातला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोहसिन हैदर जे काँग्रेस नगरसेवक आहेत त्यांच्या पुढाकाराने शाळेचं भूमिपूजन झालं असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा असून या कामाचं श्रेय शेलार यांनी स्थानिक आमदार अमित साटम यांना दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। संजय, शाळेच्या उद्घाटनावेळी श्रेयवादाचा वाद घडलेला आहे, नेमकं कारण काय आहे? नक्कीच मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील कामा रोड परिसरामध्ये महानगरपालिकेच्या पब्लिक स्कूलचं आज आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि या उद्घाटनाच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते देखील आले होते। ज्यावेळी आशिष शेलार भाषणाला उभे राहिले आणि या शाळेच्या कामाचं क्रेडिट त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणचे स्थानिक आमदार सध्याचे भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना दिलं। त्यावेळेस जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यात आला। वास्तविक पाहता या शाळेचं भूमिपूजन त्या ठिकाणचे माजी नगरसेवक मोहसिन हैदर यांनी 2021 मध्ये केलं होतं। मात्र पूर्ण क्रेडिट जे आहे ते अमित साटम यांना देण्यात आलं। मात्र यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ, त्यावेळेस काही तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। वेळीच पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं। मात्र हा सगळा गोंधळ होत असताना त्या ठिकाणी स्थानिक आमदार आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम त्या ठिकाणी। धन्यवाद संजय, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की 2021 मध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना या शाळेचं बांधकाम केलेलं होतं, काम केलेलं होतं। मात्र त्याचा आता जो श्रेय आहे ते भाजप कुठेतरी घेत असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। त्यामुळेच या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असा राडा पाहायला मिळाला।